आरवलीश्वर चषक 2025 प्रथम पारितोषिक रोख रुपये 50,000 माजी आमदार माननीय श्री शंकरभाई कांबळे यांच्या प्रयत्नातून सावंतवाडी विधानसभा आमदार माननीय दीपकभाई केसरकर यांच्याकडून प्रथम चषक पुरस्कृत NP बोरवेलचे मालक सन्माननीय श्री पालियेकर ब्रदर्स यांच्याकडून द्वितीय पारितोषिक रोख रुपये 25,000 रुपये कैलासवासी केशव बाबूराव कुडव यांच्या स्मरणार्थ श्री दिलीप केशव कुडव यांच्याकडून दिलीप रिसॉर्ट. द्वितीय चषक पुरस्कृत NP बोरवेलचे मालक पालियेकर ब्रदर्स यांच्याकडून प्रत्येक सामनावीर तन्वी ऑटो गॅरेजचे मालक श्री मंगेश मांजरेकर यांच्याकडून चषक पुरस्कृत प्रत्येक सामनावीर NP बोरवेलचे मालक पालियेकर ब्रदर्स यांच्याकडून टी शर्ट पुरस्कृत मालिकावीर चषक श्री प्रतीक बर्डे यांच्याकडून पुरस्कृत. उत्कृष्ट फलंदाज चषक कैलासवासी केशव बाबूराव कुडव यांच्या स्मरणार्थ श्री दिलीप केशव कुडव यांच्याकडून दिलीप रिसॉर्ट. उत्कृष्ट फलंदाज बर्डे हार्डवेअरचे मालक श्री साईश बर्डे यांच्याकडून पुरस्कृत. उत्कृष्ट गोलंदाज चषक कैलासवासी केशव बाबूराव कुडव यांच्या स्मरणार्थ श्री दिलीप केशव कुडव यांच्याकडून दिलीप रिसॉर्टचे मालक. उत्कृष्ट गोलंदाज आकर्षक भेटवस्तू शिवम ऑटो स्पेअर पार्टचे मालक श्री सिद्धेश सरमळकर सर यांच्याकडून पुरस्कृत. उदयोन्मुख खेळाडू श्री प्रणय कमलाकर बाकर यांच्याकडून पुरस्कृत. प्रेक्षणीय सामना चषक कैलासवासी सावळाराम वामन कावळे यांच्या स्मरणार्थ कुमारी युगा वामन कांबळे यांच्याकडून. यूट्यूब लाईव्ह थेट प्रक्षेपण सन्माननीय श्री प्रमोद यशवंत कावळे व सौ प्रियदर्शनी प्रमोद कावळे यांच्याकडून पुरस्कृत. टुर्नामेंटसाठी लागणारे चेंडू सन्माननीय श्री दीपक सावंत यांच्याकडून पुरस्कृत. सामना रंगतोय तो क्षेत्रपालेश्वर होडावडा विपक्ष निलेश 11 रेडी क्रिकेट संघादरम्यान. जितेंद्र दागोजी आगोट टप्प्याचा चेंडू नक्कीच मात्र चेंडूला अयोग्य दिशा दाखवली जाते. एकेरी धावेने संघाचं धावफलक हे उघडलं जाते, खातं उघडलं जाते. श्री गणेश होतोय तो एका धावेने. निलेश 11 रेडी क्रिकेट संघाचा नाणेफेकीचा सुदैवी कौल हा क्षेत्रपालेश्वर होडावडा क्रिकेट संघ जिंकतोय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करणं पसंत करतोय व आमंत्रित करतोय तो प्रथम फलंदाजी करण्यासाठी निलेश 11 रेडी क्रिकेट संघाला. प्रारंभिक जोडी हरिगौडा आणि जितेंद्र नागोजी ही दिसते, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विशाल याची वर्णी ही गोलंदाजी मार्कवर लागते. खोदून काढण्याचा प्रयत्न, चेंडू हा पायावर आदळला जातोय. नक्कीच मात्र बाईच्या स्वरूपात एक धाव ही सहजरित्या पूर्ण केली जाते. एकेरी धावेने धावसंख्या ही पुढे सरकली जाते. ती 2 धावा बिनबाद 2 धावा असं धावफलक पाहायला मिळते. ते प्रथम फलंदाजी करताना निलेश 11 रेडी क्रिकेट संघ. मोठा फटका, बहुधा चेंडू मात्र मिडऑनच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक चपाईने चेंडूवर येतोय, चेंडू अडवतोय. चेंडूची पुनश्चपर्ती करेपर्यंत एक धाव घेण्याची नामी संधी दोन्ही फलंदाजांकडे. एकेरी धावेने धावसंख्या ही परावर्तित होते, ती 3 धावा. पहिलं षटक हे प्रगतीपथावर अनिवार्य पॉवर प्लेचं षटक. 4 षटकांचा सामना. बहुधा पहिलं षटक हे अनिवार्य पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी विशाल नामक गोलंदाज हा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. एकेरी दुहेरी धावा घेत संघाचं धावफलक हे पुढे सरकण्यास प्रयत्न करताय ते दोन्ही फलंदाज हरिगौडा आणि जितेंद्र नागोजी. आखूट टप्प्याचा चेंडू आणि बॅटचा बहुधा संपर्क होत नाहीये. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन हा विसावला जातोय. निर्धाव चेंडूची गणना गणली जाते. ती मात्र या पहिल्या षटकादरम्यान 4 चेंडूंचा खेळ हा समाप्त होतोय. चेंडू थोडासा अडखळला जातो. यष्टीरक्षक यष्ट्यामागे चेंडू हा निर्बंध असलेल्या क्षेत्रात जातोय. परिणामी मात्र एक धाव ही रेडी संघाच्या खात्यात जोडली जाते. एकेरी धावेने धावसंख्येला थोडंसं वळण प्राप्त होतोय. ते 5 धावा धावफलकावर पाहायला मिळते ते रेडी क्रिकेट संघाच्या. पहिलं षटक 4 धावा या धावफलकावर पाहायला मिळतात. अनिवार्य पॉवर प्लेचा खेळ हा समाप्त होतो. एका षटकाच्या सांगत्य अखेरीस निलेश 11 रेडी क्रिकेट संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 4 धावा. डीजे
एकेरी धावेची पावलं हे दुहेरी धावेकडे वळतात आणि 2 धावेने धावसंख्या ही पुढे सरकली जाते. ती 6 धावा धावफलकावर पाहायला मिळतात निलेश 11 रेडी क्रिकेट संघाच्या. नाणेफेकीचा सुदैवी कौल हा क्षेत्रपालेश्वर होडावडा क्रिकेट संघ जिंकतोय. प्रथमतः क्षेत्ररक्षण करणं पसंत करतोय व आमंत्रित करतोय तो रेडी संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी. खोदून काढला जातोय चेंडू मात्र मिडॉनच्या क्षेत्रात नो मध्ये चेंडू जातोय. टप्पा खात चेंडू मात्र 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत चिरत चेंडू चौकाराच्या दिशेने जातोय. 4 धावेने धावसंख्या बहुधा परावर्तित होते. ती धावसंख्या दुहेरी अंकात रूपांतर करते ती 10 धावा. डीजे चौकार पाहायला मिळतो तो जितेन नागोजी याच्या बॅटमधून. नक्कीच मात्र आपले इरादे स्पष्ट करतो. एका मोठ्या धावसंख्येच्या वाटेने मात्र पुढे सरकताना दिसतोय तो मात्र रेडी संघ. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅटची एज घेते. चेंडू मात्र निर्बंध असलेल्या क्षेत्रात जातोय. एकेरी धावेने धावसंख्या थोडीशी पुढे सरकली जाते. 11 धावा धावफलकावर पाहायला मिळतात त्या निलेश 11 रेडी क्रिकेट संघाच्या. 4 षटकांचा सामना प्रयत्न असेल तो रेडी क्रिकेट संघाच्या फलंदाजांचा. या 4 षटकात 40 ते 45 धावा जमवायच्या. प्रतिस्पर्धी संघासमोर एक तगडं आव्हान ठेवायचं. या सामन्यात विजय संपादन करायचा आणि उपउपांत्य फेरीत प्रवेश करायचा. तर दुसऱ्या बाजूने क्षेत्रपालेश्वर होडावडा क्रिकेट संघाचा प्रयत्न असेल तो रेडी संघाला कमी धावसंख्येत रोखायचं. या सामन्यात विजय संपादन करून पुढील फेरीत प्रवेश करायचा. करो या मरूची स्थिती दोन्ही संघांसाठी या सामन्यादरम्यान उपउपांत्य फेरीसाठी हा सामना रंगताना दिसतोय तो. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क होत नाही. चेंडू मात्र निर्धाव गणला जातोय. दुसरं षटक हे प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ हा समाप्त होतोय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ हा शिल्लक. बाईच्या स्वरूपात चेंडू मात्र निर्बंध असलेल्या क्षेत्रात जातो. एकेरी धाव ही सांघिक धाव फलकात वाढली जाते आणि एकेरी धावेने धावसंख्या परावर्तित होते. ती 12 धावा बिनबाद 12 धावा. निलेश 11 रेडी क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना. कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं ज्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय सार्थ ठरवत सुरुवातीची 2 षटकं मात्र सुरेख प्रकारची हाताळली जाते ते गोलंदाजांकरवी. पहिलं षटक मात्र विशाल, तदनंतर मात्र गोलंदाज सिद्धू याचं षटक पाहायला मिळतंय. दोन षटकांचा खेळ हा समाप्त होतोय. 2 षटकाच्या सांगते अखेरीस बिनबाद 13 अशी धावसंख्या ही धावफलकावर पाहायला मिळते ती निलेश 11 रेडी क्रिकेट संघाची. सांघिक गोट्यातील तिसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं बैल षटक टाकण्यासाठी अनुभवाने नटलेला बबल नाईक याची वर्णी ही गोलंदाजी मार्कवर लागते. एकेरी दुहेरी धावा घेत धावसंख्या पुढे सरकण्याचा प्रयत्न करतायत. मात्र दोन्ही फलंदाज प्रयत्न करावा लागेल ते मोठे फटके खेळण्याचा. डाव्या इष्टेच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंच दोन्ही हात समांतर करतात. चेंडू अतिरिक्त असल्याची खूण दर्शवतात. एकेरी धाव आणि तदनंतर चेंडू हा निर्बंध असलेल्या क्षेत्र जातोय. परिणामी या चेंडूवर एकंदरीत 2 धावा या प्राप्त होतात आणि 2 धावेने धावसंख्या परावर्तित होते ती 15 धावा बिनबाद 15 धावा. तिसरं षटक हे प्रगतीपथावर. बबल नाईक सज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बहुधा चेंडू निर्बंध असलेल्या क्षेत्रात जातोय. पुन्हा एकदा एकेरी धाव ही प्राप्त केली जाते. एकेरी धावेने धावसंख्या थोडीशी पुढे सरकली जाते. धावसंख्या मात्र होते ती 16 धावा. तिसरं षटक हे प्रगतीपथावर. पहिला चेंडू हा थोडासा अतिरिक्त चेंडू टाकल्यानंतर कमबॅक करणारा चेंडू हा बबल नाईक याच्या करवी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण व्यूहरचनेमध्ये बदल केला जातोय. एक मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर थर्ड मॅन असं सजवलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. नक्कीच मात्र मोठ्या फटक्याच्या आहारी जावं लागेल रेडी क्रिकेट संघाच्या फलंदाजांना, कारण अजूनही त्यांचे 10 खेळाडू हे डगाडमध्ये शिल्लक.
मोठा फटका, बॅटचा संपर्क होतोय, झेल टिपण्याची संधी, अखेरच्या क्षणाला चेंडू मात्र दाजी याला चकवत जमिनीला दान होतोय आणि 6 धावा मात्र प्राप्त होतात तर मात्र रेडी क्रिकेट संघाला आणि या 6 धावेने धावसंख्या परावर्तित होते ती 22 धावा धाव फलकावर पाहायला मिळते. ते प्रथम फलंदाजी करताना निलेश 11 रेडी क्रिकेट संघ. एक संधी होती झेल टिपण्याची, शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू थोडासा हातातून निसटला जातोय आणि दाजी नाईकच्या हातातून चेंडू मात्र जमिनीला दान होतोय. आडव्या बॅटचा फटका मारण्याचा प्रयत्न राहतो. यष्टीरक्षक थोडंसं गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. परिणामी चोरटी अशी एक धाव आणि एक अतिरिक्त धाव म्हणजे 2 धावा या मात्र सांघिक खात्यात जोडल्या जातात. 2 धावेने धावसंख्या परावर्तित होते ती 24 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. नक्कीच मात्र एकेरी दुहेरी धावा घेत एका दुसरा मोठा फटका मारायचा, 45 ते 50 धावांपर्यंत आपल्या संघाला पोचवायचा असा काहीसा निर्वाळा हा बहाल केला जातोय. तो मात्र प्रारंभिक रूपाच्या 24 धावा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 23 धावा असा धावफलक पाहायला मिळतो तो निलेश 11 रेडी क्रिकेट संघाचा. बबल नाईक सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्फत गोलंदाजी करण्यासाठी. आडव्या बॅटचा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क होत नाही. यष्टीरक्षक थोडासा फंबल होतोय. परिणामी मात्र दोन्ही फलंदाज चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या सायने चोरटी अशी एक धाव ही मात्र सहजरित्या पूर्ण करतात. एकेरी धावेने धावसंख्या ही पुढे सरकली जाते ती 24 धावा. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू, पंच मात्र दोन्ही हात समांतर करतात. चेंडू हा अतिरिक्त असल्याची खूण दर्शवतात. परिणामी एकेरी धावेने धावसंख्या ही पुढे सरकली जाते ती 25 धाव फलकावर पाहायला मिळतात निलेश 11 रेडी क्रिकेट संघाच्या प्रथम फलंदाजी करताना. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही व्यवस्थित. परिणामी मात्र चेंडू निर्बंध असलेल्या क्षेत्रात जातोय. एकेरी धाव मात्र बहाल केली जाते आणि या एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते ती 26 धावा धाव फलकावर पाहायला मिळते. नक्कीच मात्र प्रयत्न करावा लागेल तो फलंदाजांना या षटकादरम्यान मोठे फटके मारण्याच्या उर्वरित चेंडू टाकण्यासाठी. बहुधा बबल नाईक हा सज्ज होतो तो पंचांच्या डाव्या बाजूने. क्षेत्ररक्षण व्यूहरचनेमध्ये वारंवार बदल हा केला जातो. एका बाजूने जितेंद्र नागोजी आणि दुसऱ्या बाजूने हरिगौडा हा मात्र फलंदाज दिसतोय. मोठा फटका, बहुधा क्षेत्ररक्षकाला चेंडू कोणतीही संधी न देता सीमा उल्लंघन करतोय आणि मोठा फटका पाहायला मिळतो तो हरिगौडा याच्या बॅटमधून. 6 धावेने धावसंख्या परावर्तित होते ती तब्बल 32 धावा धाव फलकावर पाहायला मिळते ते प्रथम फलंदाज करताना रेडी क्रिकेट संघ.
उजवेष्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू चेंडू मात्र बहुधा अतिरिक्त चेंडू घोषित केला जातोय. निर्बंध असलेल्या क्षेत्रात चेंडू हा जातोय. परिणामी मात्र 2 धावा सांघिक खात्यात जोडल्या जातात आणि 2 धावेने धावसंख्या परावर्तित होते. ती 34वा धाव फलकावर पाहायला मिळतात. थोडीसं यष्टीरक्षक फंबल होतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव ही मात्र सांघिक खात्यात जोडली जाते. मोठा फटका, क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. बहुधा झेल टिपण्याची नामी संधी आणि या संधीचं सोनं करतोय. पहिला बैला हादरा बसतोय तो जितेन नागोजी. बॅक टू द पॅव्हेलियन डीजे. प्रगतीपथावर पहिला चेंडू हा अतिरिक्त नंतर कमबॅक करणारी गोलंदाजी ही मात्र गोलंदाज सुमित याच्या करवी पाहायला मिळतोय. आक्रमक दर्जाचा फलंदाज जितेन नागोजी याला परतवण्यात यश संपादन करतोय. मात्र चेंडू मात्र डीप मिड विकेटच्या क्षेत्रात जातोय. क्षेत्ररक्षक चपळाईने चेंडू वरतोय. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. ठोके फेक मात्र अचूक केली होती. थोडंसं यष्टीरक्षक फंबल होते. परिणामी मात्र एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावसंख्येकडे वळली जातात. 2 धावेने धावसंख्या ही परावर्तित होते. ती 36वा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक प्रगतीपथावर अजूनही या षटकातील 4 चेंडूचा खेळ शिल्लक. लावून द कार्पेट चेंडू हा जमिनी समांतर ड्राईव्ह होतोय. क्षेत्ररक्षक चपाईने चेंडूवर येतोय. चेंडूची पुनश्चपर्ती करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची नामी संधी मात्र दोन्ही फलंदाजांकडे. एकेरी धावेने धावसंख्या परावर्तित होते. ती 37 धावा. उर्वरित अंतरिम 3 चेंडूचा खेळ हा शिल्लक. या इनिंगची सांगता करणारे अंतिम 3 चेंडू हे शिल्लक. हरिगौडा स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हा अखेरच्या क्षणाला प्रयत्नात राहतो. यष्ट्यामागे यष्टीरक्षक पुन्हा एकदा फंबल होतोय. अतिरिक्त धाव ही मात्र सांघिक खात्यात जोडली जाते आणि या अतिरिक्त धावेने धावसंख्या ही परावर्तित होते. ती 38 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अंतरिम 2 चेंडूंचा खेळ हा शिल्लक. गोलंदाज सज्ज होतोय सुमित. मोठा फटका पाहायला मिळतोय. दाजी नाईक झेल टिपण्याचे अथक प्रयत्न करतोय. प्रयत्न हे अखेरच्या क्षणाला प्रयत्न राहतात. चेंडू मात्र सीमा उल्लंघन करतोय आणि 6 धावांची भर मात्र अक्षय राणे याच्या बॅटमधून लहर पाहायला मिळते. या 6 धावेने धावसंख्या परावर्तित होते. ती तब्बल 44 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. या षटकातील अंतरिम चेंडू इनिंगची सांगता करणारा चेंडू टाकण्यासाठी बहुधा सुमित नामक गोलंदाज हा सज्ज होतोय. पुढे येऊन खेळण्याचा फटका नक्कीच. मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. चपाईने एकेरी धावीची पावलं ही दुहेरी धावेकडे वळली जातात. चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या सहाय्याने 2 धावा या सहजरित्या पूर्ण केले जातात. 4 षटकांचा खेळ हा समाप्त होतोय. 4 षटकाच्या सांगते एकेरीच एका गड्याच्या मोबदल्यात 46 असा धाव बनवतोय. 47 धावांचं फायटिंग टार्गेट हे प्रतिस्पर्धी संघ म्हणजेच होडावडा क्रिकेट संघासमोर ठेवलं जातंय. 47 धावांचा पाठलाग होडावडा क्रिकेट संघ करतोय की रेडी संघ आपल्या गोलंदाजीच्या बलबुत्यावर या सामन्यात विजय संपादन करून उपउपांत्य फेरीत प्रवेश करतो हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदल होतोय. सर सुमित कसेकर यांच्याकडे मायक्रोफोन सुबुद्ध करतोय आणि काही क्षणासाठी मी थांबतोय. यानंतर होणारा सामना वीरेश्वर गुलवडे गुळदुवे वर्सेस सह्याद्री स्पोर्ट निरवडे. यानंतर होणारा सामना वीरेश्वर गुळदुवे वर्सेस सह्याद्री स्पोर्ट निरवडे. दुसऱ्या सत्रातील पहिला सामना. तरी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे.
समालोचन कक्षाजवळ या. त्यानंतर आपला त्वरित सामना खेळवला जाणार आहे. दुसऱ्या सत्रातील हा पहिला सामना असेल आणि या सत्रातील अंतिम सामना आपल्या सर्वांच्या समोर पाहायला मिळतोय. धन्यवाद स्वप्नील. 47 धावांचा पाठलाग महत्वपूर्ण सामना प्री क्वार्टर फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये क्षेत्रपालेश्वर हुडावडा विपक्ष निलेश 11 रेडी या दोन संघादरम्यान. पहिल्या इनिंग दरम्यान बहारदार फटकेबाजी पाहायला मिळाली. जितेंद्र नागोजी या बॅटरकडून अक्षय राणे याचे अंतिम षटकादरम्यान तो एक मोठा फटका आणि या फलंदाजीच्या सहाय्याने धावफलकावरती 4 षटकात 46 धावा बनवल्या. 47 धावांचा पाठलाग आणि या धावांचा पाठलाग करण्यासाठी दाजी नाईक आणि त्याचबरोबर विनय पावणोजी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये क्षेत्रपालेश्वर होडावडा क्रिकेट संघाकडून पहिलं षटक गोलंदाजीसाठी रेडी क्रिकेट संघाकडून रेडी एक्सप्रेस गौरेश कांबळे गोलंदाजीसाठी सज्ज उतारा पाहायला मिळतात. यानंतर सामना निरावडे विपक्ष गुळदेवे या दोन संघादरम्यान पहिला चेंडू पावपेच्या या षटकादरम्यान पहिला चेंडू मोठा फटका ऑन साइडला खेळ वाईड स्लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल करतोय जोपर्यंत रोखलाय क्षेत्ररक्षकाने एकच धाव मिळाली या चेंडूवरती. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं. वाईड स्लॉंग ऑनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगात गतीने आल्या चेंडूवरती ताबा मिळवलाय आणि त्यानंतर पिकअप थ्रो देखील. एक या धावसंख्येने सांघिक आणि वैयक्तिक धावसंख्येचं खातं उघडलंय दाजी नाईक याने. 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. सामना खूप चांगला रंगेल. रोमहर्षक लढत देखील पाहायला मिळाली या दोन्ही संघादरम्यान, कारण दोन्ही संघ एकाच ताकदीचे, दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि विजय मिळवण्यासाठी ते प्रयत्न देखील दोन्ही संघांचे आहेत. लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राईक एंड वरती विनय पावणोजी या संघाची रन मशीन आणि या रन मशीनला आज धावा बनवाव्या लागतील या सामन्यादरम्यान. पहिला चेंडू हलक्या त्याने फटका खेळ्या शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक ढकलण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जर पाहिला तर लेन चेंडू पडल्यानंतर थोडीशी उंची प्राप्त करणार अगदी स्टिकरच्या जवळ चेंडू लागलाय आणि शॉर्ट कव्हरला अक्षय राणे त्याकडे तैनात होते. त्याने कोणतीही चूक केली नाही. या झेलसाठी सेफ हँड झेल. पहिला धक्का क्षेत्रपालेश्वर हुडावडा क्रिकेट संघाला. संघाची रन मशीन विनय पावणोजी गोल्डन डकचा शिकार. एक बाद सांघिक धावसंख्या 1 धाव या धावफलकावरती. विनय पावणोजी माघारी परतले, परंतु मैदानाच्या आतमध्ये सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा युवा सितारा लेफ्ट हँडर विस्फोटक फलंदाज बबल नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. एक बाद एक स्थिती या धावफलकावरती. थोडीशी केविलवाणी स्थिती हुडावडा क्रिकेट संघासाठी. 47 धावांचा पाठलाग आणि अशा स्थितीत पहिल्या षटकात पहिली विकेट गमावली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिसटायमिंग फटका याही वेळी बबलच्या बॅट मधून जर पाहिलं तर मिसटायमिंग फटका. अक्षय राणे याने दुसरा झेल टिपलाय. बबल नाईक गोल्डन डकचा शिकार. बॅक टू बॅक 2 विकेट गौरेश कांबळे आपल्या संघासाठी मिळवून देतोय. समोरचे दोन्ही आक्रमक फलंदाज यावेळी माघारी परत आहेत. हताश आणि निराश मनाने डगआउटचे शिकार बनताय. 2 बाद सांघिक धावसंख्या 1 धाव या धावफलकावरती. ऑन हॅट्रिकची याही वेळी वेगवान चेंडू पाहायला मिळाला. क्रॉस बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न सफल झाले होते या चेंडूवरती. फलंदाज विशाल नाईक मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज. ऑन हॅट्रिकचा चेंडू निर्धावणे गेल्या. सांघिक धावसंख्या 1 धाव 2 गड्यांच्या मोबदल्यात 47 धावांचा पाठलाग क्षेत्रपालेश्वर हुडावडा क्रिकेट संघासाठी या सामन्यात. याही वेळी अजून एक कमालीचा चेंडू, खोलवर टप्पाचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, फिंगर रोल केले होते. मोठ्या फटक्याचा इरादा फलंदाज विशालचा. यावेळी हा इरादा देखील जर पाहिला तर
अयशस्वी ठरतोय निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडूला सागिक धावसंख्या 1 धाव्या धावपलकावरती. कमालीची गोलंदाजी, भेदक मारा, टिचून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पुढे पडे जखड बंद करणारी गोलंदाजी, अजून एक मिस टायमिंग फटका, शॉर्ट स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक जज करतायत. झेल अजून एक टिपलाय. विशाल नाईक देखील सिल्वर डकचे शिकार माघारी परततील, बनतील डगाऊचे शिकार देखील. 3 बाद धावपलकावरती 1 धाव एका षटकाच्या समाप्तीनंतर. हुडाहुडा क्रिकेट संघ धावांसाठी संघर्ष करतोय, धावांचा पाठलाग करत असताना आता नक्कीच निराश देखील करतायत फलंदाज. विशाल नाईक, बबल नाईक, विनय पावणोजी माघारी परतले डगआउटच्या दिशेने. नवीन फलंदाज मैदानात दाजी नाईक यांची 7 नसाडे विदुल दाखल होताना पाहायला मिळतील, परंतु निराश केलंय या तिन्ही बॅटरने. महत्वपूर्ण सामना होता, जबाबदारीचं क्रिकेट खेळणं अगदी महत्वाचं या सामन्यात, परंतु त्या जबाबदारीचं क्रिकेटला जर पाहिलं तर थोडंसं दूर ठेवलंय. आक्रमक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात हे तिन्ही फलंदाज सुस्तात माघारी परत आहेत. गौरेश कांबळे याचं पहिलं षटक जर पाहिलं तर पुढकता दाहकता त्या षटकात पाहायला मिळाली. संभाव्य धावसंख्येला देखील रोखून धरलं आणि त्याचबरोबर जे विकेट सातत्याने मिळवल्यात त्या विकेट आता दबाव आलाय हुडाहुडा क्रिकेट संघावर. येणारे 3 षटक 18 चेंडू आणि विजयासाठी करायचे आहेत 46 धावा धावपलकावरती. विदुल नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आणि गोलंदाजीसाठी रेडी गावचा सुपुत्र, बोटांची जादू दाखवणारा ग्लेन फर्नांडिस गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडवरती दाजी नाईक. पहिला चेंडू खुलवा टप्पाचा खोदून काढला, ऑन सेटला जितेंद्र नागोजी येत पाहायला मिळते स्क्रीनवरती. चेंडू रोखला मिळवला. सुरुवात खूप चांगली या दुसऱ्या षटकाची देखील काढा. पहिल्या षटक भेदक मारा, चांगले गोलंदाजी आणि त्याच बरोबर जर पाहिलं तर दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील निर्धाव चेंडूने. फुल टॉस चेंडू, यावेळी फलंदाज दाजी नाईक साठी गिफ्ट. मूपचा हा चेंडू त्यावरती ठोकलाय, हा कडक प्रहार, चेंडू सीमारेषा पार. मिड विकेटला षटकार ग्लेन फर्नांडिस या गोलंदाजाच्या विरोधात. लवकर माघारी परतले, परंतु दाजी नाईकचा पहिला मोठा वार. अजून एक फुल टॉस चेंडू, अजून एक कमालीचा जबरदस्त क्रॅकिंग ताकदवर फटका. वाईड लॉंगला चेंडू डिपॉझिट सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी दाजी नाईकच्या बॅटमधून अजून एक हल्ला मैदानाच्या आतमध्ये. हल्ला बोललाय ग्लेनच्या विरोधात. बॅक टू बॅक 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये आणि या 2 षटकाने सागिक धावसंख्या 13 धावा धावपलकावरती. याही वेळी अजून एक स्लॉग स्वीपचा फटका, षटकारांची हॅट्रिक ग्लेन फर्नांडिस या गोलंदाजाच्या विरोधात. दाजी नाईक याचा हल्ला मैदानाच्या विरोधात, प्रतिहल्ला केलाय ग्लेनच्या विरोधात. षटकारांची हॅट्रिक केली आहे आणि या षटकारांच्या हॅट्रिकने सागिक धावसंख्या देखील धावपलकावरती 19 धावा धावपलकावर. मागील षटकात पूर्णतः शांतता मैदानात, परंतु यावेळी दाजी नाईकची बॅट मैदानात बोलताना पाहायला मिळते. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये हल्ला चढवतोय, विस्फोट घडवतोय ग्लेनच्या विरोधात. लेग ब्रेक चेंडू कमी गतीने टाकलाय, आडवा बॅटने जरूर फटका केलाय, परंतु विस्टायमिक फटका लॉंग ऑनला जोपर्यंत चेंडू रोखलाय 1 धाव्या चेंडूवरती कंप्लीट होईल आणि 1 या धावेने सागिक धावसंख्या 20 धावा धावपलकावर. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार, षटकारांचे हॅट्रिक ग्लेनच्या विरोधात. पहिला चेंडू अप्रतिम होता, खोलवर टप्पाचा, परंतु त्यानंतर 2 लो फुल टॉस चेंडू, त्यावरती दाजीचे ताकद आणि त्या ताकदीवरती 2 मोठे षटकार आणि तिसरा षटकार जर पाहिला तर स्लॉग स्वीपचा जो मिड विकेटला पॅरलल षटकार. सिंगल स्ट्रायकिंग एंडवरती विदुल. यावेळी सफल झालेत मोठ्या फटक्यासाठी उजव्याशीच्या बाहेर गिरकी घेणारा चेंडू. पंचांचा इशारा स्क्वेअर चेंडूचा आलाय, परंतु तिसऱ्या पंचांकडे अर्थ मागणी करण्यात आली. रिव्ह्यू घेतलाय गोलंदाजी करणाऱ्या संघाने स्क्वेअर चेंडू पाहण्यासाठी, परंतु इनफिल्ड पंचांचा निर्णय स्क्वेअर चेंडूचा आलाय.
फेअर डिलिव्हरी, निर्धाव चेंडू सफल झाले होते फलंदाज विदुल आणि त्याचमुळे जर पाहिलं तर अगदी बॅटच्या खालून चेंडू विकेट किपर यांच्या हातामध्ये स्थिरावलाय. निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडूला सागिक धाव संख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 47 धावांचा पाठलाग आणि विजयासाठी अजूनही 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता या सामन्यात क्षेत्रपालेश्वर हुडावडा क्रिकेट संघाला. बारा चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. दाजी नाईक मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या बरोबरीला विदुल मैदानात पाहायला मिळतो. लॉस स्ट्राईक एंड वरती या जोडीला अंतिम षटकापर्यंत राहावा लागेल या 27 धावांचा पाठलाग करण्यासाठी. परंतु या जोडीला तोडण्यासाठी आता गोलंदाजीच्या मार्गक्रमणावरती जितेंद्र नागोजी हा गोलंदाज पाहायला मिळतोय. 27 धावांची अजून आवश्यकता. 47 धावांचा पाठलाग, 20 धावा धावफलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर ताजी नाईक स्ट्राईक एंडवरती पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल. पहिला चेंडू वेगात गतीने टाकलाय. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू पुढे पिच केलाय. पंचांकडे नजरा फिरल्या. स्वेअरसाठी मागणी. बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलाय स्वेअर चेंडू पाहण्यासाठी. इनफिल्ड पंचांचा निर्णय. फेअर डिलिव्हरी. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून आपण या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण पाहतो YouTube वरती. सुंदर कॅमेरावर प्रत्येक चेंडूवरती सुंदर प्रेक्षेपण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून आणि या भारतातील पहिली टेनिस क्रिकेटची वेबसाईट. फेअर डिलिव्हरी, निर्धाव चेंडू असेल. रिव्ह्यू गमावलाय क्षेत्रपालेश्वर हुडावडा क्रिकेट संघाने. निर्धाव चेंडूने सुरुवात केली. गोलंदाज जितेंद्र नागोजी आणि वाईड यॉर्करचा प्रयत्न आणि यशस्वी देखील झालाय. निर्धाव चेंडू 11 चेंडू आणि आता 27 धावा हे समीकरण. यावेळी फटका मोठा खेळला परंतु फटका फसला. चेंडू हवेत. एक्स्ट्रा लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक गौरेश कांबळे झेल खाली. सेफ हँड झेल. मोठी विकेट, प्राइस विकेट रेडी क्रिकेट संघासाठी. दाजी नाईक बॅक टू दी पवेलियन. चौथा धक्का क्षेत्रपालेश्वर हुडावडा क्रिकेट संघाला बसतोय. दाजी नाईक माघारी परत डगआउटच्या दिशेने. मोठ्या फटक्याचा प्रयत्न करत 27 धावांचा अजूनही पाठलाग करायचा होता आणि अशा क्षणाला ते मोठे फटके खेळणं देखील खूप महत्वाचं. दाजी नाईक स्वाभाविक खेळ करत होता परंतु ती विकेट जितेंद्र नागोजी याच्या अकाउंट मध्ये. चौथा धक्का बसलाय. सांघिक धाव संख्या 20 धावा धावफलकावरती. विजयासाठी अजूनही 10 चेंडू आणि करायचे आहेत या सामन्यादरम्यान. 27 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सुदेश मैदानाच्या आतमध्ये. विदुलाची साथ देण्यासाठी 10 चेंडू आणि 27 धावा हे समीकरण. दोन्ही आक्रमक फलंदाज, ताकदवर फलंदाज, परंतु आज नक्कीच त्या ताकदीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. 10 चेंडू आणि 27 धावा हे समीकरण या सामन्याचं कंपल्सरीचे नियम आहे या स्पर्धेचा. त्यामुळे या 27 धावांचा पाठलाग हा करावा लागेल. येणाऱ्या 10 चेंडूवरती हुडावडा क्रिकेट संघाला या सामन्यात विजय प्राप्त करण्यासाठी. फुलटॉस चेंडू फटका इनसाइड आउट खेळला. अपिश फटका वाईट लॉंग ऑफच्या क्षेत्रात. एक धाव पुढे झाले. दुसऱ्या धावेकडे पावले वळे दोन्ही फलंदाजी आणि जोपर्यंत फेक येईल 2 धावा या चेंडूवरती. चांगला रनिंग बिटवीन द विकेट. चांगला ताळमेळ देखील दोन्ही फलंदाजीच्या दरम्यान. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धावाने सांघिक धाव संख्या 22 धावा धावफलकावरती. पहिल्या इनिंगचा विचार केला 46 धावा बनवल्यात. निलेश 11 रेडी क्रिकेट संघाने 47 धावांचा पाठलाग. 47 धावांचं प्रत्युत्तर देतोय क्षेत्रपालेश्वर हुडावडा क्रिकेट संघ. सुरुवात अडखळत पाहायला मिळाली. सुरुवातीलाच विकेट गमावलेत परंतु त्यानंतर दाजी नाईक याचा आक्रमण आणि फलंदाज सुदेश याच्या बॅटमधून देखील मोठा फटक्याचा प्रयत्न. झेल सुटलाय. एक धाव पुढे झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न रोखलाय. दोन्ही बॅटरने सिंगल या चेंडूवरती. सुदेशच्या बॅटमधून सिंगल. सांघिक धाव संख्या 23 धावा धावफलकावरती.
संधी होती झेलसाठी वाईड स्ट्रॉंग ऑनला क्षेत्ररक्षक गौरेश कांबळे झेलकडे पूर्णतः पोहोचले होते, परंतु अंतिम क्षणात सुटलेला झेल जीवनदान प्राप्त होते सुदेश या बॅटरला आणि त्याचबरोबर सिंगल धाव देखील. 23 धावा या धावपलकावर विजयासाठी अजूनही 24 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंड वरती विदुल उंच पुरा तगडा फलंदाज. मोठा फटका, चेंडू हवेत खेळात, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जज करतायत. अक्षय राणे झेल खाली, सेफ हँड झेल, सुपर झेल फलंदाज. विदुल देखील माघारी परततील, बनतील डगआउटचे शिकार. अजून एक धक्का, क्षेत्रपालेश्वर हुडावडा क्रिकेट संघाला बसतोय 5वा धक्का. सांघिक धावसंख्या 23 धावा या धावपलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात. सुदेशाची साथ देण्यासाठी 5 सांघिक धावसंख्या 23 धावा या धावपलकावर विजयासाठी अजूनही 24 धावांची आवश्यकता. जितेंद्र नागोजी यांचं हे स्लॉक षटक, चांगले गोलंदाजी, अप्रतिम षटक. विकेट मिळवली दाजी नायकाची आणि त्यानंतर कुठेतरी पुन्हा एकदा पुनरागमन या सामन्यादरम्यान रेडी क्रिकेट संघाकडून आपण पाहतोय. मोठा फटका खेळायस संकेतने देखील, परंतु फटका याही वेळी जर पाहिला तर फसलाय. हवेत चेंडू आणि सरळ चेंडू ग्लेन फर्नांडिस यांच्या हातामध्ये विसावतोय. अजून एक धक्का, 6वा धक्का बसतोय क्षेत्रपालेश्वर हुडावडा क्रिकेट संघाला. 30 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावसंख्या 47 धावांचा पाठलाग करत असताना 23 धावा या धावपलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात. येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी विजयासाठी करायचे आहेत. आता 24 धावा म्हणजे 4 षटकार हे खेचावे लागतील येणाऱ्या नवीन फलंदाजाला आणि सुदेशला देखील. चेंडू गजा सूर्याची गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात. पॉइंटला फटका खेळला सुदेशने, परंतु एकच धाव मिळाली आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 24 धावा धावपलकावरती. सिंगल डबल धावाने फक्त सांघिक धावसंख्येत बदल होईल, परंतु विजय मिळवण्यासाठी मोठे फटके खेळावे लागतील. अटॅकिंग क्रिकेट, सिद्धू स्ट्रायकिंग एंड वरती 5 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. मोर द विकेट पुढील चेंडू या षटकातील. मोठा फटका, सिद्धूच्या वाडमधून स्टेट डाऊन दी ग्राउंड, समोरच्या दिशेने षटकार खेचलाय. सामना अजूनही संपलेला नाही हे सांगितलंय मैदानात सिद्धू याने. या मोठ्या फटक्याने सांघिक धावसंख्या 30 धावा धावपलकावरती विजयासाठी 4 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. याही वेळी अजून एक मोठा फटका, बॅक टू बॅक दुसरा षटकार. सिद्धूच्या बाळमधून वाईड स्लॉंग ऑनला चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. गजा सूर्याजी यांच्या विरोधात सलग 2 चेंडूवरती 2 उत्तुंग आणि क्रॅकिंग षटकार. सांघिक धावसंख्या देखील या षटकाराच्या सहाय्याने धावपलकावरती परावर्तित होते. 36 धावा विजयाचं समीकरण आता 3 चेंडू 11 धावांची आवश्यकता. सिद्धूच्या बॅटमधून 2 मोठे फटके, हृदयाची थोडीशी धडधड वाढवली आहे गोलंदाज गजा सूर्याजी याची. 3 चेंडू आणि 11 धावा. यावेळी वेगवान चेंडू, डावी यष्टी उद्ध्वस्त केली आहे. कमबॅक पुनरागमन गोलंदाज गजा सूर्याजी यांचं देखील. मागील 2 चेंडूवरती 2 मोठे फटके जरूर पाहायला मिळालेत, परंतु यावेळी अचूक टप्प्याचा हा कमालीचा चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय. त्रिफळा उद्ध्वस्त केल्यात. आता विजयासाठी समीकरण 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. सिद्धूने मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर ज्या मोठ्या फटक्यांची आवश्यकता होती, या अंतिम षटकात ते 2 मोठे फटके खेचले. आता समीकरण 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. सुरुवातीचे 3 हुकमिक फलंदाज माघारी परतले.
शून्य या धावसंख्येवरती त्या फलंदाजांवरती दारोमदार त्या फलंदाजांवरती नक्कीच नजरा होत्या. निराश केलं बबल नाईकने, विनय पावणोजी, विशाल नाईक या बॅटरने देखील. आणि सामना आता जर पाहिला तर अंतिम षडात 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती असेल सुमित. 2 चेंडू आणि 11. प्री क्वार्टर फायनलचा सामना पहिल्या सत्रातील पहिल्या गटातील दुसरा संघ निश्चित स्वरूपात रेडी संघ जर पाहिला तर आता विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. सकाळच्या सत्रात या गटामधून जर पाहिलं तर वेंगुर्ला क्रिकेट संघ उपांत्य फेरी गाठतोय आणि त्यानंतर दुसरा संघ जर पाहिला तर रेडी संघ आता जवळपास विजयाच्या उंबरठ्यावरती. 1 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता सुमित. स्ट्रायकिंग एंड वरती सामन्यातील अंतिम चेंडू गजा सूर्याची गोलंदाजी मार्कवरती राहता ओव्हर द विकेट असतील. फुलटॉस चेंडू समोर खेळाय फटका. अंतिम चेंडू देखील निर्धाव निघत असताना या सामन्यात विजय प्राप्त केला निलेश 11 रेडी क्रिकेट संघाने आणि प्रवेश करतोय उपांत्य फेरी दरम्यान. या गटातील दुसरा संघ ठरलाय उपांत्य फेरीत प्रवेश करणार. या पहिल्या सत्रातील निलेश 11 रेडी क्रिकेट संघ क्षेत्रपालेश्वर हुडावडा क्रिकेट संघाचा हा प्रवास या स्पर्धेतील इथेच थांबतोय. पुढील स्पर्धेसाठी त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. विजेता निलेश 11 रेडी क्रिकेट संघ. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को